नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही का? कमाई चांगली असूनही सतत आर्थिक अडचणी येतात का? घरात पैशाची बचत होत नाही का? तर यामागे काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात का, असे वास्तुशास्त्रात सांगितले जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तूनुसार घरातील गरिबीचे 7 प्रमुख कारणे, तसेच प्रत्येक कारणावर सोपे उपाय देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. घराचा मुख्य दरवाजावर कचरा किंवा अडथळे असणे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी प्रवेश करण्याचा मार्ग मानला जातो. जर मुख्य दरवाजाजवळ जुनं सामान, तुटलेल्या वस्तू, कचरा, चपलाचा ढीग किंवा अडथळे असतील तर सकारात्मक ऊर्जा प्रभाव थांबतो. अनेक लोक घर स्वच्छ ठेवता पण मुख्य प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष करता. यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकता. उपाय: मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. दरवाजाजवळ कचरा साठू देऊ नका. प्रवेशद्वारावर सुंदर तोरण लावा. संध्याकाळी दिवा लावण्याची सवय ठेवा. घरात तुटलेल्या वस्तू ठेवणे. तुटलेलं घड्याळ, फुटलेला आरसा, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेलं फर्निचर किंवा वापरत नसलेलं सामान घरात ठेवणे वास्तूनुसार अशुभ मानलं जातं. असं वास्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करता आणि घरातील प्रगती रोखता असं मानलं जातं. विशेष: बंद पडलेलं घड्याळ आर्थिक स्थिरतेवर परिणाम करतं असं वास्तुशास्त्र सांगतं. उपाय: तुटलेल्या वस्तू त्वरित दुरुस्त करा. वापरत नसलेलं सामान घरातून काढून टाका. वर्षातून किमान 2दा घरातील अनावश्यक वस्तूंची साफसफाई करा. उत्तर दिशेचा दोष. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा धनाचं प्रतीक मानलं जातं. या दिशेत संबंध धनदेवता कुबेराशी जोडला जातो. जर उत्तर दिशा जड वस्तू, कचरा किंवा अंधार असेल तर आर्थिक प्रगती मंद होऊ शकते. अनेक घरांमध्ये कपाट, स्टोर रूम किंवा जड फर्निचर उत्तर दिशेत ठेवलेलं असतं. उपाय: उत्तर दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवा. या भागात पुरेसा प्रकाश असू द्या. हिरवे झाडे ठेवू शकता. शक्य असल्यास इथे पाण्याचं भांड किंवा फाउंटन ठेवा. गळणारा नळ आणि पाण्याची नासडी. वास्तुशास्त्रात पाणी हे संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. जर घरातील नळ सतत गळत असतील किंवा पाण्याची नासडी होत असेल तर ते धनहानीचं संकेत मानलं जातं. लहानसा थेंब देखील सतत पडत राहिला तर तो आर्थिक नुकसानाचं प्रतीक मानला जातो. उपाय: गळणारा नळ त्वरित दुरुस्त करा. पाण्याच्या टाकीची नियमित तपासणी करा. पाण्याचा अपव्यय टाळा. स्वयंपाकघरातील वास्तुदोष. स्वयंपाकघर हे घरातील समृद्धीचं केंद्र मानलं जातं. जर गॅस आणि पाण्याचं सिंक एकमेकांच्या अगदी जवळ असतील तर अग्नी आणि जलतत्वामध्ये संघर्ष निर्माण होतो. यामुळे आर्थिक अडचणी आणि घरात वाद वाढू शकतात असं मानलं जातं. उपाय: गॅस शेगडी आग्नेय दिशेत ठेवा. स्वयंपाक करताना पूर्व दिशेकडे तोंड असावे. सिंक आणि गॅसमध्ये थोडं अंतर ठेवा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील अंधार आणि अस्वच्छता. ज्या घरात पुरेसा प्रकाश नसतो आणि सतत अस्वच्छता असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. लक्ष्मी देवीला स्वच्छता आणि प्रकाश प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. म्हणूनच अंधार आणि अस्वच्छता घर आर्थिक प्रगतीसाठी अडथळे ठरू शकता. उपाय: घरात नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घ्या. रोज झाडलोट आणि स्वच्छता करा. संध्याकाळी देवघरात दिवा लावा. घरात सुगंध वातावरण ठेवा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात जड वस्तू ठेवणे. ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोन अत्यंत शुभ मानला जातो. ही दिशा ज्ञान, आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. जर या भागात जड कपाट, स्टोर रूम, कचरा किंवा अनावश्यक वस्तू असतील तर घरातील समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. उपाय: ईशान्य कोपरा शक्यतो मोकळा ठेवा. इथे देवघर ठेवणं शुभ मानलं जातं. हा भाग स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा. पाण्याशी संबंधित वस्तू ठेवू शकता. महत्त्वाची सूचना मित्रांनो, वास्तुशास्त्र हे पारंपरिक श्रद्धा आणि अनुभवावर आधारित आहे. आर्थिक परिस्थितीवर शिक्षण, रोजगार, व्यवसाय, बचत, गुंतवणूक आणि इतर अनेक घटकांचा देखील मोठा प्रभाव असतो. म्हणून वास्तु उपायासोबत आर्थिक नियोजन आणि मेहनत देखील तितकीच आवश्यक आहे. तर मित्रांनो, वास्तुनुसार घरातील गरिबीची ही
7 प्रमुख कारणे होती. मुख्य दरवाजाजवळ कचरा, तुटलेल्या वस्तू ठेवणे, उत्तर दिशेचा दोष, गळणारा नळ, स्वयंपाकघरातील वास्तुदोष, अंधार आणि अस्वच्छता, ईशान्य कोपऱ्यात जड वस्तू. जर यापैकी कोणतीही चूक तुमच्या घरात होत असेल तर आजच ती सुधारण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.